मित्रांनो, माझे नाव मनीषा आहे आणि माझे वय 29 वर्ष आहे. मी माझ्या सासू आणि सासऱ्यांसोबत नाशिकमध्ये एका छोट्याशा गावात राहते. माझा नवरा बँकमध्ये काम करतो. त्यांचं ट्रान्सफर दिल्लीमध्ये झाले होते. त्यामुळे गेल्या 1 वर्षापासून माझा नवरा दिल्लीमध्येच राहत होता. मी दिसायला खूपच सुंदर होते. उंच, गोरीपान, लांब सडक केस. मी जेव्हाही बाहेर जात होते तेव्हा सगळ्या पुरुषांची नजर माझ्यावरच टिकून राहत होती. एके दिवशी मला आणि माझ्या सासूला शहरात बाजार करायला मार्केटला जायचं होते. माझ्याकडे स्कूटी होती. बाजार करता करता संध्याकाळचे 7 वाजले. सगळीकडे काळोख होता. आम्हाला बाजारातून निघायला खूप उशीर झाला होता. जेव्हा आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो तेव्हा आमची स्कूटी झटके मारू लागली आणि बंद पडली. मला काहीच समजत नव्हते की आता काय करायचं. आम्ही दोघी घाबरलो कारण सगळीकडे खूप काळोख होता. मी लगेच सासऱ्यांना फोन केला. तेव्हा ते म्हणाले की ऑटो रिक्षा वगैरे काही मिळालं तर निघून या. स्कूटी लॉक करून बाजूला लावा. सकाळी जाऊन मी स्कूटी घेऊन येतो. इथून घर 7-8 किलोमीटर लांब होते. रस्त्यावर काहीच दिसत नव्हते. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर लांबूनच आम्हाला एक येणाऱ्या गाडीची लाईट दिसली. सासूबाईंनी गाडीला हात केला. ती गाडी थांबली. ती गाडी सामान घेऊन जाण्याचा छोटा डमडम म्हणजेच छोटा हत्ती होता. सासूबाईंनी त्याला लिफ्ट देण्यासाठी विचारले, पण ड्रायव्हर म्हणाला की मला दुसरीकडे जायचं आहे. तेव्हा सासूबाईंनी त्याला जास्त पैसे देण्याबद्दल बोलली. तेव्हा तो ड्रायव्हर तयार झाला. ड्रायव्हर 30-35 वर्षाचा होता. तो दिसायला खूप हँडसम आणि हट्टाकट्टा होता. त्याने रिक्षातून एक लाकडी फळी काढली आणि स्कूटीला डमडममध्ये चढवून ती मागे बांधली. त्यानंतर त्याने आम्हाला पुढे बसण्यास सांगितले. ड्रायव्हर येऊन त्याच्या सीटवर बसला. मी आणि माझी सासू बसू लागलो. तेव्हा मी बघितलं की पुढे सीटवर फक्त दोघेच बसू शकत होतो. एक सीट ड्रायव्हरची आणि दुसऱ्या सीटवर सासू बसली होती. ड्रायव्हरच्या आणि सासूमध्ये थोडीशीच जागा होती. तिथेच खेळचे हँडल होते. पाठीमागे पण बसायला जागा नव्हती कारण तिथे ड्रायव्हरचे सामान आणि स्कूटी होती. मधल्या सीटवर सासूबाई बसू शकत नव्हती कारण ती जाड होती. म्हणून सासूबाईंनी मलाच मध्ये बसायला सांगितले. हे बघून ड्रायव्हरच्या मनात लाडू फुटले. जसं ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि खेर टाकण्यासाठी ते हँडल मागे पुढे केलं तेव्हा त्याचा हात डायरेक्ट माझ्या मांडीला थटला. त्याचा हात माझ्या मांडीला लागताच मी आणि ड्रायव्हर आम्ही दोघं एकदम शॉक होऊन एकमेकांकडे बघू लागलो. मला खूप कसं तरी वाटले. म्हणून मी सासूबाईंकडे बघितलं तर त्यांचं लक्ष त्याकडे नव्हते. ते खिडकीतून बाहेर बघत होते. मी थोडं सासूकडे सरकण्याचा प्रयत्न केला पण जागा नसल्यामुळे मी हलू शकले नाही. आता मी एका झटक्यातून स्वतःला सावरले नाही तोपर्यंत ड्रायव्हरने दुसरा घेर टाकला आणि पुन्हा त्याचा हात माझ्या मांडीला लागू लागला. पण आता मी गपचूप बसून राहिले कारण मला माहीत होतं की आता हे होतच राहणार. पण त्या ड्रायव्हरची तर लॉटरीच लागली होती आणि मलाही या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त आता सासूबाईचं लक्ष याकडे जाऊ नये असं मला वाटत होतं. म्हणून मी माझ्या खांद्यावरचा स्कार्फ काढून माझ्या मांडीवर टाकला जेणेकरून सासूबाईंना काहीच दिसणार नाही. ड्रायव्हर पण या विचारात गुंतला आणि गपचूप हळूहळू ऑटो चालवू लागला. तेव्हाच माझी नजर समोर लावलेल्या आरशावर गेली. त्यामध्ये ड्रायव्हरचे डोळे दिसत होते आणि तो सारखं माझ्याकडेच पाहत होता. मी पण त्याच्याकडे पाहू लागले. मी आरशात त्याच्याकडे पाहतानाच ड्रायव्हरने माझ्याकडे पाहून डोळा मारला. हे पाहून मी लाजून स्मितहास्य केले. आता त्याची जास्तच हिंमत वाढली आणि त्याने गिअरवर हात ठेवून मुद्दाम तो हात माझ्या मांड्यांना चोळू लागला. मी हळूच सासूबाईंकडे पाहिलं तर सासूबाई डोळे बंद करून झोपली होती. आम्ही दोघं एकमेकांच्या नजरेतूनच एकमेकांसोबत बोलत होतो. मलाही 1 वर्षापासून ते सर्व मिळालं नसल्यामुळे मला पण खूप नशा चढू लागली. हळूहळू त्याने साडी वर करून माझ्या पायाला आणि मांड्यांना चोळू लागल्या. मी त्याच्या हाताच्या होणाऱ्या स्पर्शाची मजा घेत होते. थोड्याच वेळात आम्ही घराच्या समोर पोहोचलो. ड्रायव्हरला रस्त्याच्या एका बाजूला गाडी लावायला सांगितली. घराचा गेट बंद होता. सासूबाईंनी ऑटोचा दरवाजा उघडला आणि उतरून ते गेटकडे गेली. सासूच्या मागे मागे मी पण ऑटोमधून उतरले. ड्रायव्हर पण उतरून रिक्षाच्या मागे स्कूटी काढण्याचा प्रयत्न करू लागला. तिथे खूप अंधार होता. मी आणि सासूबाई दरवाजाची बेल वाजवली. तोपर्यंत मला पाठीमागून त्या ड्रायव्हरचा आवाज आला. मॅडम,
जरा स्कूटी काढायला मदत करा, इथे खूप अंधार आहे. तेव्हा मी सासूबाईला म्हणाले, आत्या तुम्ही इथे थांबा, मी ड्रायव्हरला स्कूटी उतरवायला मदत करते. आणि मी ऑटोच्या मागे गेले. अंधाराचा फायदा घेऊन ड्रायव्हरने मला पकडले आणि माझ्यावर प्रेम करू लागला. तोपर्यंत सासऱ्याने दरवाजा उघडला आणि आम्ही दोघे एकमेकांपासून दूर झालो. मग मी हळूच ड्रायव्हरच्या कानात सांगितलं की कोणताही बहाणा करून आज रात्री इथेच राहा. असं म्हणून मी पुन्हा सासूबाईंकडे जाऊन ड्रायव्हरला म्हणाले, भैया स्कूटी आतमध्ये आणून लावा. असं म्हणून आम्ही आतमध्ये निघून गेलो. थोड्या वेळानंतर ड्रायव्हरने स्कूटी आतमध्ये आणून लावला. सासरा पण त्याच्यासोबतच होता. सासऱ्याने मला आवाज दिला, मनीषा ड्रायव्हरसाठी चहा ठेव. मी लगेच चहा ठेवला. ड्रायव्हर आणि सासरा दोघेही हॉलमध्ये येऊन बसले. मी चहा बनवून सासऱ्यांना आणि ड्रायव्हरला दिला. ड्रायव्हर सासऱ्यांसोबत चहा पिता पिता गप्पा मारत होता. चहा पिऊन झाल्यावर ड्रायव्हर जाण्यासाठी ऑटोमध्ये गेला. मला आता असं वाटत होतं की तो निघून जाईल, म्हणून मी दरवाजात उभा राहून त्याच्याकडे निराश होऊन पाहत होते. त्याने गाडी स्टार्ट करायला चावी फिरवली, पण गाडी स्टार्ट होत नव्हती. खूप वेळ त्याने प्रयत्न केला. माझा सासराही तिथे बाजूला जाऊन उभा राहिला. तो म्हणाला, काका बहुतेक गाडीला काहीतरी झालं आहे. एवढ्या रात्री मेकॅनिक पण येणार नाही. उद्या सकाळी मेकॅनिकला घेऊन येतो आणि गाडी ठीक करतो. आज एक रात्र मी इथे रिक्षातच झोपतो. मला फक्त एक चादर द्या. तेव्हा माझा सासरा त्याला म्हणाला, अरे भैया तुम्ही ऑटोमध्ये का झोपता? आमच्या घराच्या मागे शेडमध्ये थोडी जागा आहे, तिथं तुम्ही ऑटो लावा, बाजूला तुम्हाला अंथरूण टाकून देतो, तिथे झोपा. हे ऐकून ड्रायव्हर खुश झाला आणि इथे मी पण खुश झाले. ड्रायव्हरने शेडमध्ये ऑटो लावली. सासऱ्याने